जय श्रीकृष्ण बालमित्रांनो, आज आपण याज्ञिक ब्राह्मण पत्न्यांची मुक्ती आपल्या या गोष्टीचं नाव आहे. आजपर्यंत आपण कितीतरी सुंदर सुंदर कृष्णाच्या गोष्टी ऐकल्या. याच्या आधीची गोष्ट आपण ऐकली की कृष्ण हा कसा पुरुषोत्तम आहे आणि त्यांनी कसं सगळ्यांना भक्तिमय झालेले आहे, सगळं गोकुळवासी, असं आपण आजपर्यंत बघितलं. आता आपण बघणार आहे की याज्ञिक ब्राह्मण एकदा असंच काय झालं माहिती आहे की सगळे बालगोपाल न्याहारी न करता असेच वनात गेले गाई गुरं चारण्यासाठी. त्यांच्यासोबत बालकृष्ण गोपाल आणि बलराम पण होता. आणि त्या बालकांना, त्याच्या सवंगड्यांना सुदामा, पेंद्या अशा या सगळ्या मित्रांना खूप भूक लागली, जोराची भूक लागली. आणि भुकेनी हे सगळे कृष्णाकडे आले आणि कृष्णाकडे येऊन ते कृष्णाला सांगू लागले की कान्हा, आम्हाला खूप जोराची भूक लागली आहे, तू आम्हाला काहीतरी पिण्याची व्यवस्था कर. आणि मग कृष्णाने बघितलं की शेजारी ब्राह्मण लोक होम हवन करत आहे, यज्ञ करत आहे. आणि मग यांना पण पुण्याची प्राप्ती व्हावी म्हणून कृष्णाने त्या सगळ्या बालगोपालांना ब्राह्मणाकडे पाठवलं. ते ब्राह्मणाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला खूप भूक लागलेली आहे, तर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी अन्नाची व्यवस्था करा, आम्हाला जेवणाची व्यवस्था करा. तेव्हा ब्राह्मणाने त्यांना नकार दिला, कारण ते भगवंताला कृष्णाला पूर्ण जाणत नव्हते. त्यांनी सांगितलं की आम्ही यज्ञ कार्य करतो आहे आणि आम्ही कोणाला अन्न देणार नाही. आणि ते बालक बिचारे निराश होऊन परत कृष्णाकडे गेले आणि कृष्णाला त्यांनी सांगितलं की आम्हाला ब्राह्मणांनी अन्न दिलं नाही. तेव्हा कृष्णा समजून गेले की यांची अजून तेवढी भक्ती झालेली नाही आहे आणि त्यांची भावभक्ती वाढलेली नाही. म्हणून त्या बालकाला कृष्णाने सांगितलं की तुम्ही आता असं करा की ज्या ब्राह्मण पत्न्या आहेत, त्या ज्या आपल्या पतींना यज्ञ कार्यात मदत करतात, त्यांच्याकडे तुम्ही जा आणि त्यांना भोजन मागा. आणि म्हणून हे सगळे बालकं ब्राह्मण पत्न्यांकडे गेले. ब्राह्मण पत्न्यांकडे गेल्यानंतर त्यांनी कृष्ण आणि बलरामाचं खूप वर्णन ऐकलेलं होतं. आणि ते इतक्या भक्तिमय होत्या की त्या सतत कृष्णाचं ध्यान करीत होत्या, त्याचं गुणगान करीत होत्या. आणि असं गुणगान करीत असता त्या एकदम भगवंतमय झाल्या होत्या. आणि त्यांना तर खूप ही सुवर्णसंधी वाटली. आणि म्हणून त्या पत्न्यांनी यज्ञीय कार्यामध्ये जे भोजन करण्यात येतं ते पटापट डब्यांमध्ये भरलं आणि ते सगळं घेऊन त्या स्वतः कृष्णाकडे बलरामाकडे द्यायला निघाल्या. म्हणजे त्या खरोखर प्रेममय भक्तीने पूर्ण ध्यानमग्न झालेल्या होत्या. आणि अशा त्या ब्राह्मण पत्न्या जेव्हा भोजन घेऊन येतात कृष्णाकडे बलरामाकडे, तेव्हा कृष्णाला पण तेवढाच आनंद होतो आणि त्यांना त्यांचा भाव कळतो. आणि तेव्हा त्या पत्न्यांनी आणलेलं जेवण बालगोपाल, कृष्ण, बलराम सगळे जेवण करतात आणि जेवण करून सगळे तृप्ततेचं ने संतुष्ट होतात. आणि तेव्हा त्या पत्न्या सांगतात की आता आम्हाला आमच्या पतीकडे पाठवू नका, कारण आम्ही प्रेममय कृष्ण तुमच्या बंधनामध्ये गुंतलेला आहे आणि आम्ही तुमच्यामध्येच राहण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्हाला तुम्ही परत पाठवू नका, कारण आम्ही सगळ्यांचा विरोध स्वीकारून आम्ही तुमच्याकडे आलेले आहे. पती, मुलं आणि सगळे नाही म्हणत असताना घरातले आम्ही हे भोजन घेऊन आलेलं आहे, आता आम्हाला परत पाठवू नका. तेव्हा कृष्णाने सांगितलं की तुम्ही इथे राहू शकत नाही, कारण तुमचं घरी सगळे वाट बघता आणि तुमचा कोणीच हेर करणार नाही, तुमचा स्वीकार करतील. त्याच्यामुळे तुम्ही आता सगळ्या आपापल्या घरी जा. आणि मग त्यांचं कृष्णाला वंदन करून आणि प्रेमपूर्वक त्यांच्याकडे बघून या सगळ्या पत्न्या आपापल्या घरी आल्या. घरी आल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांना काहीच विरोध केलेला नाही.
स्वीकार केलं आणि नंतर ब्राह्मण पश्चाताप करायला लागले की आमच्या पत्न्या आमच्यापेक्षा थोर आहेत, कारण त्यांची धार्मिक याच्यामध्ये कृष्णमय होऊन आमच्यापेक्षाही त्यांनी उन्नती केलेली आहे. जे कर्मकांड आम्ही करतोय त्याच्यापेक्षा ह्या उच्च स्तरावर पोचलेल्या आहेत ध्यानधारणेमुळे आणि कृष्ण भक्तीमुळे. आणि अशा स्त्रियांचं ते पाहून ते ब्राह्मण पण पस्तावा करायला लागले की आपण भगवंताला पुरुषोत्तमाला पूर्ण अवतार पुरुषोत्तम असून आपण त्यांना अन्नासाठी आपण मदत केलेली नाही. आणि हे पश्चाताप करून ते ब्राह्मण पण खूप स्वतःला कमी समजत होते. अशा या ब्राह्मण पत्न्याचा भगवान कृष्णाने त्यांना या मोहमायातून मुक्त केले. असे ह्या सुंदर सुंदर कृष्णाच्या गोष्टी आपण दररोज ऐकू आणि कृष्णाला नमस्कार करू. कृष्ण